नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एसवीके स्टडी युट्यूब चॅनलवरती। आजचा व्हिडिओ मित्रांनो तुमच्यासाठी म्हणजे येत्या 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी खूप खास असणार आहे। कारण मित्रांनो तुम्हाला मी सांगतो, ह्या व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्हाला मी येत्या 10वीच्या बोर्ड एक्झाममध्ये मित्रांनो जे मराठी विषय आहे त्यामध्ये मित्रांनो कशा प्रकारे चांगले मार्क्स स्कोर करायचे ह्याबद्दल मित्रांनो स्ट्रॅटेजी घेऊन आलेलो आहे। मित्रांनो जर तुम्ही स्ट्रॅटेजी फॉलो केली तर मित्रांनो तुम्हाला 100% गॅरंटी देतो मित्रांनो तुम्ही नक्कीच चांगले मार्क्स स्कोर करू शकता। चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया। आता मित्रांनो तुम्हाला मी सांगतो, आपल्या मराठीच्या पेपरमध्ये मित्रांनो गद्य विभाग जो आहे तो मित्रांनो एकूण 18 मार्काला येतो आणि मित्रांनो जो आपला पद्य विभाग आहे तो मित्रांनो एकूण 16 मार्काला येतो। मित्रांनो लक्षात घ्या, हे टोटल 34 मार्क झाले। जर मित्रांनो तुम्ही 34 मार्काची तयारी करत असाल मित्रांनो गद्य आणि पद्याची म्हणजे मित्रांनो तुम्ही उत्तरी वाचत असाल किंवा मित्रांनो कविता वाचत असाल किंवा मित्रांनो रसग्रहणाची तयारी करत असाल, काव्य सौंदर्य पाठ करत असाल तर मित्रांनो हे सर्व जे वेस्टेज आहे। कारण मित्रांनो तुम्हाला मी सांगतो, हे 34 मार्काची तयारी करता तुम्ही मित्रांनो जे बाकीचे 46 मार्क आहेत जे बाकीचे विभागाला आहेत ते मित्रांनो तुम्ही सोडून देत आहात। मित्रांनो लक्षात घ्या। आणि मित्रांनो तुम्हाला मी गॅरंटी सांगतो, जर तुम्ही 34 मार्काची तयारी करत आहेत म्हणजे तुम्ही वाचत आहे पुस्तक किंवा डायजेस्ट वाचत असाल तर मित्रांनो तुम्हाला सांगतो तरी सुद्धा हे 34 मार्क तुमचे फिक्स होणार नाहीत। कारण तुम्हाला मी सांगतो, पेपरमध्ये आपल्याला माहित नसतं तुम्हाला कोणता उत्तर येणार आहे, कोणती कविता येणार आहे, तुम्हाला कोणत्या कृत्या येणार आहेत ते म्हणून लक्षात घ्यायचं मित्रांनो। तुम्हाला उतारे वाचायचे नाही, तुम्हाला कृती सोडत बसायचं नाही मित्रांनो। तुम्ही डायजेस्ट मध्ये सोडत असाल किंवा मित्रांनो पुस्तकातील सोडत असाल, हा मित्रांनो तुमचा पूर्णपणे टाइम वेस्टेज असेल। जर मित्रांनो तुम्ही वर्षभर मित्रांनो स्कूलमध्ये गेला असाल, मित्रांनो मराठीचे लेक्चर्स केले असतील, जर मित्रांनो तुम्ही मराठीचं बुक जरी वाचलं असेल तर मित्रांनो इनफ आहे, ते तुमच्यासाठी खूप मित्रांनो पुरेसे आहे। मित्रांनो त्यावर तुम्ही मित्रांनो गद्य आणि पद्य विभाग सोडवू नक्कीच शकता। तसं पाहायला गेलं तर तुम्हाला मी सांगतो, तुम्ही गद्य आणि पद्य विभागातील मित्रांनो एका गोष्टीची तयारी करू शकता, ते म्हणजे मित्रांनो स्वमत आणि मित्रांनो रसग्रहण। मित्रांनो याचं काय करायचं तुम्हाला मित्रांनो, फक्त याची कशा प्रकारे उत्तरे लिहिली जातात मित्रांनो तुम्हाला लक्षात घ्यायचे। मित्रांनो तुम्ही हे लक्षात घेतले तुम्हाला कशा प्रकारे उत्तर लिहायचे तर मित्रांनो तुम्ही तुमच्या मनाने मित्रांनो पेपरमध्ये ह्याची उत्तर लिहू शकता। मित्रांनो तुम्हाला ह्याची नक्की तयारी करायची आहे। आता मित्रांनो तुम्हाला मी सांगतो, आपला जो मित्रांनो मराठीचा पेपर आहे त्यामध्ये आपल्याला मित्रांनो मार्क्स स्कोर करण्यासाठी मित्रांनो एक बोनस चान्स आहे। म्हणजे मित्रांनो आपला विभाग नंबर 3 मित्रांनो स्थूल वाचन। मित्रांनो तुम्ही ह्या स्थूल वाचनाच्या विभागामध्ये मित्रांनो इझिली आणि मित्रांनो परफेक्ट मार्क्स स्कोर करू शकता। मित्रांनो हा जो विभाग आहे मित्रांनो एकूण 6 मार्क्ससाठी आहे। आपल्या मित्रांनो 3 पैकी 2 प्रश्न सोडवायचे आहेत। त्यामुळे लक्षात घ्या मित्रांनो, तुम्हाला काय करायचे, माझं असं मत असेल मित्रांनो, आपलं जो पाठ्यपुस्तक आहे त्यामध्ये जेवढे मित्रांनो स्थूल वाचन आहेत त्याच्या स्वाध्यायातील मित्रांनो तुम्हाला प्रश्न परफेक्ट करायचे। ते तुम्ही प्रश्न पाठ करा किंवा माझा समज असेल मित्रांनो स्थूल वाचन एकदा दोनदा जरी वाचले तरी मित्रांनो तुमचे ते क्वेश्चन आहे ते परफेक्ट होऊन जातील। तुम्ही मित्रांनो पेपरमध्ये मित्रांनो चांगल्या प्रकारे मित्रांनो याचे उत्तर लिहू शकाल। मित्रांनो ह्याच्याकडे तुम्हाला नक्कीच लक्ष द्यायचं मित्रांनो, हे हातातले मार्क्स आहे। मित्रांनो तुम्हाला मी सांगतो, आपल्या मराठी व्याकरणाबद्दल खूप विद्यार्थ्यांना मित्रांनो हा जो टॉपिक आहे तो मित्रांनो अवघड जातो। मित्रांनो व्याकरणामध्ये मित्रांनो काही विद्यार्थ्यांना मित्रांनो मार्क्स स्कोर करणं अवघड जातं, परंतु मित्रांनो सांगतो हा एकूण 16 मार्काचा मित्रांनो जो सेक्शन आहे तो खूप इझी आहे। तर तुम्ही चांगल्या प्रकारे जर अभ्यास केला तर मित्रांनो तुम्ही ह्यामध्ये 16 पैकी 16 मार्क्स इझिली मिळवू शकता। तुम्हाला काय करायचं मित्रांनो, युट्यूब वरती जायचे आणि मित्रांनो तुम्हाला जे स्क्रीनवरती मी काही टॉपिक्स दाखवत आहेत ते टॉपिक सर्च करून मित्रांनो त्याचे लेक्चर्स पाहिजे। ते लेक्चर्स पाहिल्यानंतर तुम्हाला सांगतो ते टॉपिक तुम्हाला क्लिअर करायचे। ज्यावेळेस मित्रांनो तुम्ही टॉपिक क्लिअर करणार आहात त्यानंतर तुम्हाला काय करायचं मित्रांनो, आपलं जो पाठ्यपुस्तक आहे त्यामध्ये मित्रांनो काही उदाहरण आहेत ते तुम्हाला सॉल्व्ह करायचे। जर मित्रांनो तुम्ही अशा प्रकारे स्टेप वाईज मित्रांनो युट्यूबवरती लेक्चर्स पाहून जर व्याकरण क्लिअर केलं तर गॅरंटी देऊन सांगतो मित्रांनो तुम्हाला हे 16 मार्क्स सुद्धा कुठं जाणार नाहीत। मित्रांनो खूप इझी आहे, काही ठराविक टॉपिक आहे ते मित्रांनो तुम्हाला क्लिअर करायचे, जे मी स्क्रीनवरती दाखवत आहे। तर मित्रांनो आपला जो नेक्स्ट पॉईंट आहे तो मित्रांनो उपयोजित लेखनाबद्दल। आता मित्रांनो तुम्हाला मी सांगतो, आपला जो मराठीच्या पेपरमधील सर्वात जो मोठा विभाग आहे मित्रांनो, सर्वात जास्त मार्क देणारा जो विभाग आहे मित्रांनो उपयोजित लेखन। एकूण 24 मार्काचा हा विभाग आहे। मित्रांनो जर तुम्हाला तयारी करायची असेल तर मित्रांनो तुम्ही ह्या विभागाची खूप सारी तयारी केली पाहिजे। शेवटच्या दिवसांमध्ये जर मित्रांनो तयारी केली नाही तर मित्रांनो तुम्ही नक्कीच मित्रांनो खूप सारे मार्क्स गमावणार आहात। आता मित्रांनो तुम्हाला मी सांगतो, जे मित्रांनो तुम्हाला पत्र लेखन, जाहिरात लेखन आणि मित्रांनो बातमी लेखन ह्या 3 गोष्टींची मित्रांनो जर तुम्ही तयारी केली तर मित्रांनो तुम्हाला गॅरंटी देऊन सांगतो मित्रांनो उपयोजित लेखनामध्ये चांगले मार्क्स स्कोर करू शकता। आणि मित्रांनो आपला जो पेपरमध्ये लास्ट क्वेश्चन असतो ज्यामध्ये तुम्हाला आत्मकथन, वैचारिक लेखन वगैरे लिहायचं असते ते तुमच्या मनाने लिहू शकता, तुम्हाला काही टेन्शन घ्यायची गरज नाही। माझं समज असेल तुम्हाला काय करायचं मित्रांनो, तुम्हाला जे पत्र लेखन मित्रांनो, जाहिरात लेखन आणि मित्रांनो बातमी लेखन सांगितलेलं आहे याचा तुम्हाला मित्रांनो फॉर्मॅट लक्षात घ्यायचा आहे। मित्रांनो त्याचा जास्तीत जास्त सराव करायचा आहे। जेवढा जास्त तुम्ही मित्रांनो सराव करणार आहात तेवढं तुम्हाला मित्रांनो ते सोपं जाणार आहे। आणि मित्रांनो लक्षात घ्या, तुम्हाला मित्रांनो मी सांगतो, आपल्या जर मित्रांनो शेवटच्या दिवसांमध्ये सर्वात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे मित्रांनो आपला टाइम मॅनेजमेंट। मित्रांनो तुम्हाला मी सांगतो, भाषा विषयाचा पेपर आहे मित्रांनो, लिहिण्यास उरकत नाही म्हणजे मित्रांनो तुम्हाला वेळ खूप कमी पडतो। तर तुम्हाला काय करायचं मित्रांनो, तुम्हाला जेवढे जास्त मित्रांनो प्रश्नपत्रिका सॉल्व्ह करू शकता तेवढे जास्त तुम्हाला मित्रांनो प्रश्नपत्रिका सॉल्व्ह करायचे। तर तुम्ही ह्या गोष्टींची काळजी घ्या मित्रांनो, अशा प्रकारे अभ्यास करा। मी गॅरंटी देऊन सांगतो मित्रांनो तुम्ही नक्कीच मित्रांनो मराठी विषयामध्ये चांगले मार्क्स स्कोर करू शकता। तुम्ही व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओवर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।